2024 मध्ये भारताच्या चेन्नईमधून निघालेले एक जहाज, ज्या जहाजामध्ये जवळजवळ 32 टन स्फोटकं होती, ते जहाज ही सगळी स्फोटकं घेऊन आफ्रिकेला वळसा घालून स्पेन जवळच्या भूमध्य सागरात प्रवेश करत झालं. तिथून ते जहाज इस्रायलच्या किनाऱ्यावर पुढे जाऊन उतरलं. या जहाजात 20 टन रॉकेट इंजिनचे एक्सप्लोजिव्ह आणि तोफांच्या साठी लागणारी इतर स्फोटकं होती. ही सगळी स्फोटकं घेऊन भारत इस्रायलला हमासच्या विरोधात लढाईसाठी मदत करत होता. भारत आणि इस्रायल या दोन देशांच्या मध्ये जी मैत्री दिसून येते, विशेषतः ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यानंतर भारताला उघडपणे पाठिंबा देणाऱ्यांमध्ये इस्रायल हा कदाचित एकमेव देश होता. त्यामुळे या नात्याची सुरुवात कशी झाली आणि हे नातं पुढे कसं चाललंय, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 7 ऑक्टोबर 2023 ला हमासनं इस्रायलवर एक दहशतवादी हल्ला केला. यामध्ये 1200 इस्रायली लोक मारले गेले. यानंतर इस्रायलनं हमास विरुद्ध आणि दहशतवादाविरुद्ध एक युद्ध छेडलं. या युद्धाला उघडपणे मदत करणाऱ्या देशांच्या पैकी एक होता भारत. यासाठी इस्रायलनं भारताचे आभार देखील मानले. जेरुसलेम इन्स्टिट्यूटच्या ओश्रित बिरवेडकर म्हणतात की या युद्धाला सुरुवात झाल्यानंतर युरोपमधील अनेक इस्रायलच्या पारंपरिक देशांनी देखील इस्रायलला शस्त्रपुरवठा करायला बंद केला. त्यावेळी भारतानं इस्रायलच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आणि आंतरराष्ट्रीय टीका किंवा राजकारण यांचा धोका पत्करला. म्हणजे भारतानं या युद्धामध्ये इस्रायलला आउट ऑफ द वे जाऊन मदत केली. त्याच मदतीची परतफेड करायला इस्रायल ऑपरेशन सिंदूर दरम्यान पुढे आला आणि भारताला मदत केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं इस्रायलनं दिलेले हॅरोप आणि हेरॉन मार्क 2 या ड्रोन्सचा वापर पाकिस्तान विरुद्ध अतिशय यशस्वीपणे केला. सध्या भारत हा इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज कडून संरक्षण प्रणाली खरेदी करणारा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय खरेदीदार आहे. इस्रायलच्या दृष्टीनं भारत हा एक महत्वाचा फक्त मार्केट नाही आहे, फक्त तो एक बाजार नव्हे, तर तो एक स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. या दोघांच्या मध्ये दहशतवाद, सीमा सुरक्षा आणि इस्लामी कट्टरवाद यासारख्या समान चिंता आहेत. भारताचे डिफेन्स सेक्रेटरी राजेश कुमार सिंग यांनी देखील इस्रायलच्या अमीर बारम यांच्याशी बोलताना ऑपरेशन सिंदूरसाठी इस्रायलचे आभार मानले होते. भारताच्या एकूण शस्त्र खरेदीपैकी 37% शस्त्र भारत इस्रायलकडून खरेदी करतोय आणि इस्रायलच्या दृष्टीनं भारत अशी शस्त्र खरेदी करणारा सर्वात मोठा देश आहे. पाकिस्तान, तुर्की, अझरबैजान, चीन यांच्यासारख्या देशांची एक नवीन फळी तयार होत असताना भारत इस्रायल यांची मैत्री एक नवीन चॅलेंज या भागात निर्माण करू शकते. भारत हा परंपरागतरित्या इस्रायलचा जवळचा मित्र कधीच राहिला नाही. भारतानं इस्रायल पासून विशिष्ट अंतर नेहमी ठेवलंय. पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला देखील भारताने एकेकाळी भरपूर पाठिंबा दिलाय. पिओलेचे प्रमुख असणारे यासीर अराफात इंदिरा गांधींना बहीण म्हणून हाक मारायचे, त्यापासून आता नरेंद्र मोदी इस्रायलच्या पंतप्रधानांना म्हणजे बेंजामिन नेतन्याहूंना मित्र म्हणून हाक मारतात. इथपर्यंत म्हणजे हा खूप दूर असा प्रवास भारताने केलेला आहे. भारत जवळजवळ उलट्या दिशेला आलेला आहे, पण आता तो या मैत्रीचा फायदा घेऊ शकतो किंवा तो फायद्यात आहे. 2017 साली इस्रायलला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले होते. म्हणजे इस्रायलच्या निर्मितीनंतर जवळजवळ 69 वर्षानंतर भारताचा पंतप्रधान इस्रायलला जात होता. ही गोष्ट बऱ्याच काही गोष्टी सांगून जाते. आणि त्यानंतर भारत इस्रायलमध्ये अनेक नाती निर्माण झालेली आहेत. भारताचे अदानी आणि इस्रायलची एल्बिट सिस्टीम्स या दोन कंपन्यांमध्ये एक जॉईंट व्हेंचर करण्यात आले, ज्यानुसार भारतात हैदराबाद इथं इस्रायलच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून भारत हर्मिस 900 हे ड्रोन्स तयार करतोय. हे तयार केलेले ड्रोन्स तो इस्रायलला देखील पुरवतोय आणि भारताला देखील. भारताच्या टाटाची म्हणजे TCSची एक जॉईंट व्हेंचर इस्रायलच्या कंपनी बरोबर आहे. त्याचबरोबर टेक महिंद्राची आहे. अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या बरोबर इस्रायलमध्ये जॉईंट व्हेंचर होत आहेत. हे सगळे शस्त्र निर्मितीसाठी केले जात आहेत. भारत इस्रायलच्या हर्मिस 900 शिवाय हंटिंग ड्रोन्स म्हणजे ड्रोन विरोधी शस्त्र देखील आता बनवायचा प्रयत्न करतोय. अल जजीरा सहित इतर अनेक वृत्तवाहिन्या आणि जगभरातले अनेक लोक भारताच्या इस्रायलला या केल्या जाणाऱ्या मदतीबद्दल भारताचा निषेध करत असतात. अनेक भारतातले लोक देखील असा निषेध भारतीय सरकारचा आणि भारतीय कंपन्यांचा करत असतात. पण जेव्हा आपल्या देशातल्या लोकांच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाला, जेव्हा पहलगाममध्ये लोकांना येऊन मारलं गेलं, तेव्हा भारताच्या बाजूनं फक्त इस्रायलच उभा राहिला. परंपरागतरित्या आपण मानवतेच्या दृष्टीनं जरी PLOला किंवा इतर अनेक राष्ट्रांना मदत केली असली तरी भारताला उघडपणे पाठिंबा द्यायला कुणीही पुढे आलं नाही. काही इस्लामी राष्ट्रांनी, उदाहरणार्थ सौदी अरेबिया, इराण यांनी
पाठिंबा दिला नाही पण विरोध देखील केला नाही, ही गोष्ट मान्य करायला हवी. पाकिस्तान, तुर्की, अझरबैजान हे तिघेजण स्वतःला थ्री ब्रदर्स म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात म्हणवून घेत असतात आणि एक प्रकारे इस्लामी दहशतवादाला सगळीकडे पाठबळ द्यायचं ते काम करतात. त्याविरुद्ध तुर्कीच्या बळाला कमी करण्यासाठी इस्रायलचा वापर होऊ शकतो, कारण तुर्कीनं देखील भारताच्या विरुद्ध उघड भूमिका घेतलेली आहे. कारण इस्रायल हा अमेरिकेच्या अत्यंत जवळचा देश आहे आणि तुर्की हा इस्लामी जगतातला एक असा अत्यंत आक्रमक असा देश आहे. या देशानं आतापर्यंत अनेक वेळा अगदी इस्रायलला देखील आक्रमण करण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. त्यासाठी इस्रायलनं अमेरिकेकडे आणि नाटोकडे अशी मागणी केलेली आहे की तुम्ही तुर्कीला नाटोमधून हाकलून काढा. तुर्कीचा हा जो सगळा युद्धाचा अहंकार आहे तो त्याच्या नाटोच्या सहभागी असल्यामुळे आहे. नाटो ही जगातल्या मुख्यतः अमेरिका आणि पश्चिम युरोपमधल्या काही राष्ट्रांची एक संघटना आहे जी अत्यंत पॉवरफुल संघटना आहे. या संघटनेचा एक नियम आहे की जर नाटोच्या कुठल्याही सदस्य राष्ट्रावर हल्ला झाला तर संपूर्ण नाटोवर हल्ला झाला असं समजून सर्व देश म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे हे सगळे देश त्या देशाविरुद्ध युद्ध पुकारतात. नाटोचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. इस्रायल हा या नाटोचा सदस्य नसला तरी इस्रायल हा अमेरिकेचा सर्वात जवळचा सहकारी आहे. त्याशिवाय युरोपातल्या अनेक देशांचा जवळचा सहकारी आहे. इस्रायलच्या मागणीनुसार जर नाटोमधून तुर्कीला हटवलं गेलं तर तुर्कीची सगळी पॉवर निघून जाईल. सध्या तुर्की पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा द्यायचं काम करतोय, पण नाटोचा सदस्य जर तो राहिला नाही तर त्याच्यामध्ये तेवढी हिंमत अजिबात होणार नाही. भारत आणि इस्रायलमधले संबंध येणाऱ्या काळात असेच वाढत जातील, कारण आता या दोन देशांमध्ये उद्योगांमध्ये, व्यापारांमध्ये देखील भागीदारी मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारताच्या अदानी पोर्ट्सनं इस्रायलमधलं हैफा बंदर $1.2 बिलियन चालवायला घेतले. त्यामुळे येणाऱ्या काळात इस्रायल आणि भारत यांच्यामधले उघड होत चाललेले संबंध पाकिस्तानची डोकेदुखी ठरतील. भारत इस्रायल यांच्या संयुक्त लष्करी आणि पोलीस सराव देखील होत आहेत. या दोन्ही देशातलं सहकार्य जर असंच वाढत गेलं तर इस्रायली टेक्नॉलॉजीच्या आधारानं आपण पाकिस्तान काय अगदी चीनचा देखील सहजपणे मुकाबला येणाऱ्या काळात करू शकू. इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांचे जे प्रश्न आहेत ते जवळजवळ सारखे आहेत. त्यामुळे हे सहकार्य जे आता निर्माण होत चाललंय ते येणाऱ्या काळात भरपूर काळासाठी टिकणार आहे, याबद्दल शंका नाही. आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे भारताचे एक रिटायर्ड मेजर जनरल रमेशचंद्र पाधी यांनी काही दिवसापूर्वी असं सांगितलं की इस्रायलचे हेनरॉन आणि सर्चर हे ड्रोन्स भारताने 1999च्या कारगिल युद्धात देखील वापरले होते. त्यावेळी देखील इस्रायलनं एकदम शॉर्ट नोटीसवर भारताला शस्त्रपुरवठा केला होता. अमेरिकेचा विरोध असताना देखील इस्रायल हा भारताचा एक विश्वास ठेवण्यासारखा मित्र आहे, हे इस्रायलनं वारंवार म्हणजे किमान 1998-99 पासून आजपर्यंत सिद्ध केलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा. भारतानं सगळ्या इस्लामी जगाशी वैर पत्करून इस्रायलची मैत्री करावी का, ती उघडपणे करावी की छुपी करावी, याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.